नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल, चुन्या येत असतील तर कशा प्रकारे पुढचा मुंडा जो आहे तो कटिंग करायचा आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे. तर 42 साईज आपण आज पाहूया. उंची घेऊ आपण 14.5, त्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 इंचावरती उंचीचं मार्किंग आपल्याला करायचं आहे. तर पहा कुठपर्यंत आपलं उंचीचं मार्किंग येते हे पाहू आधी. पहा इथपर्यंत. इथे या पद्धतीने 15.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. कोणताही ब्लाऊज असू दे, पहा तुम्ही या पद्धतीने पुढच्या मुंड्याला आकार द्या, एकदम परफेक्ट ब्लाऊज तयार होईल. म्हणजे पहा फोरटक्स, प्रिन्सेस किंवा कटोरी, तुमचा कोणताही ब्लाऊज असू दे, तुम्ही या पद्धतीने आकार द्या. उंचीचं मार्किंग झालं. आता आपण शोल्डर घेऊ. शोल्डर मी 42 साईज आहे म्हणून 6 इंच घेतलेले आहेत. इथंही मी 6 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 6.5 मुंडा घेते. जसजशी साईज मोठी होत जाईल तसतसा आपला मुंडा वाढतो. 42 साईज आहे, त्याचा चौथा भाग होतो 10.5. तर 10.5 इंचावर आधी मार्किंग करून घेऊया. इथे मी 10.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. कंबर आहे 34, त्याचा चौथा भाग होतो 8.5. 1 इंच टक्ससाठी 9.5 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. मुंड्याला आकार देण्यासाठी या कोपऱ्यातून 1.25 इंच घ्यायचं. हा झाला पाठीमागचा मुंडा. पहा 1.25 इंच पाठीमागच्या मुंड्यासाठी घ्यायचं. इथे 1.25 इंच घ्यायचं, इथे अर्धा. आणि जी काही मुंड्याची उंची आहे त्याचा असा मध्य करायचा. टेप दुमडून सुद्धा तुम्ही मध्य करू शकता. सरळ मी 1.25 इंच आले पहा आणि असे आकार दिले. तर मुंड्याला सुद्धा तुमचे आकार जे आहेत ते जर परफेक्ट नाही आले तरी सुद्धा तुमच्या मुंड्यामध्ये घोळ येतो. तर मी इथं जी मेथड वापरलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही मुंड्यामध्ये आकार द्या. पाठीमागच्या किंवा पुढच्या मुंड्यामध्ये तुमच्या घोळ नाही येणार. तर हा झाला आपला पाठीमागचा मुंडा. पुढच्या मुंड्याला आकार कसा द्यायचा आहे पहा. 1.5 इंच असं आतमध्ये यायचं आणि ही लाईन ओढायची. आता इथे फुगा येण्याचं कारण म्हणजे तुम्ही पहा इथल्या इथे जर हे आकार दिले तरी सुद्धा फुगा येतो. किंवा आता इथे मी 1.5 इंच घेतलंय आणि एक तिरकी लाईन ओढलेली आहे पहा. जर तिथे तुम्ही अर्धा इंच असं आतमध्ये घेतलं तरी सुद्धा तिथं काय होतं, तो भाग जो आहे तो जास्त कट होऊन निघल्यामुळे तो भाग ओढल्यासारखा होतो. इकडून या साईडून ओढल्यासारखा होतो त्या साईडला मुंड्याकडे. त्यामुळे सुद्धा चुन्या तयार होतात. तर पहा हे एक आपलं कारण आहे मुंड्यामध्ये चुन्या येण्याचं आणि फुगा येण्याचं कारण. म्हणजे कारण इथे हा 1.5 इंचाचा जो कपडा असतो, फक्त 1.5 इंच, तो कपडा आपण कट करून काढत नाही म्हणून पहा इथे या पद्धतीने घोळ येतो. तर मी इथं 1.5 इंच एक तिरकी लाईन ओढून घेतली. इथं सेंटर करायचं. आता आकार कसा द्यायचा, आकार देण्याची सुद्धा एक ट्रिक आहे. एक अंदाजे तुम्ही अशी लाईन ओढायची नाही किंवा आकार द्यायचे नाहीत. इथं मी काय केलं, सेंटर इथून घ्यायचं 1.25 इंच. हे 2 पॉईंट घेतले. जसं पाठीमागच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपण 1.25 इंच खाली आलेलो तसंच पुढच्या मुंड्याला सुद्धा आकार देण्यासाठी असं 1.25 इंच सरळ येत. पहा हा जो आकार आहे तो पहा असा जोडायचा आहे. म्हणजे तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ नाही येणार. इथं मी फक्त 2.25 इंच गळ्याची रुंदी घेते. 2.5 इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता. पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि इथे घेते मी 2.5 इंच. असा एक बॉक्स तयार केला आणि इथं आकार देऊन घेतला.
इथे 1/2 इंच शोल्डर डाऊन करायचं. क्रॉस पट्टीचं मार्किंग करून घेऊया. अडीच इंच आणि इथूनही 2.5 इंच. आणि एक लाईन ओढून घेऊ. पाऊण इंच घेतलं. क्रॉसपट्टीला आकार द्यायचा या पद्धतीत. या पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा. कटोरी घेणार आहे मी इथं 6. असं 6 इंचावरती 2 ठिकाणी मार्किंग करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, कटोरीला परफेक्ट आकार देता येतात. पहा, अशी एक लाईन ओढायची. दोन्ही पॉईंट मी 6-6 इंचावरती घेतले. 1 इंच, एक तिरकी लाईन अशी ओढून घेतली आणि हा फक्त आकार असा देऊन घ्यायचा. पहा, कटोरीला आकार किती परफेक्ट असा आलेला आहे. तर हा झाला आपला डायग्राम पूर्ण. तर आता ही कटोरी जी आहे ती कशी वाढवायची हे पाहूया. इथे पहा, आता ही कटोरी वाढवण्यासाठी आपल्याला इकडून 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इकडून ही 1.5 इंच घ्यायचं आहे. इथे 1/2 इंच आणि इथे फक्त 1/2 इंच हे जोडून घ्यायचं. आणि आकार देण्यासाठी पहा, थोडं थोडं असं वाढवत यायचं. एकदम वाढवायचं नाही, अगदी हलक्या हाताने असं वाढवत हा आकार असा जोडायचा. आता याचा आपण सेंटर करून घेऊ. हे 1.5, इथे सुद्धा मी 1.5 इंच घेतलं. आता हा जो वाढवलेला भाग आहे याचा सेंटर करायचा. आणि इथे मात्र आता 1.25 इंच वाढवायचं. म्हणजे पहा, काय होतं, टक्स सुद्धा भरपूर येतो आणि कटोरी सुद्धा आपली पसरट अशी दिसत नाही. इकडे 1.25 वाढवलं तर काय होतं, कटोरी खूप मोठी अशी पसरट दिसते. म्हणून आपल्याला तसं करायचं नाही. हा जो सेंटर असतो, सेंटरपासून आपल्याला ही कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा ठेवायची आहे. इथे पहा, हा जो भाग आहे 5.5 आलेला आहे, तर हा सुद्धा आपल्याला 5.5 ठेवायचा. इथे 5.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. इथे 1/2 इंच असं वरती जाऊन हे जोडून घेऊया. हा या पद्धतीने हे जोडून घेतलं आणि इथे हे असं जोडायचं. आता टक्स कसा द्यायचा, इकडे आपलं 1/2 इंच शिलाई मार्जिन आणि इथे ही 1/2 इंच आपलं शिलाई मार्जिन. कटोरी किती होती आपली मूळ 6ची, तर इथं हे 3 आणि इथं हे 3. म्हणजे काय होतं, या पद्धतीने टक्स दिल्यानंतर जशी आपली मूळ कटोरी आहे 6 इंचाची, तशीच वाढीव कटोरी सुद्धा टक्स दिल्यानंतर 6 इंचाचीच तयार होते. आणि इथे टक्स 3 इंचावर द्यायचा. साईज मोठी आहे तर टक्सची उंची वाढवायची. तर टक्स किती येतोय हे पाहूया. पहा, बरोबर 1.25 इंच आपला हा टक्स येतोय. तुम्ही पाहू शकता. म्हणजे 1.25 इंच तिन्ही साईडून वाढवायची गरज नाही तुम्हाला टक्स 1.25 येण्यासाठी. इकडे 1.5, इकडे 1.5 आणि इथे खाली थोडी उंचीमध्ये वाढवली की बरोबर आपला 1.25 इंचाचा टक्स हेवी साईजमध्ये येतो आणि पफ सुद्धा खूप छान असा येतो. या मेथडमुळे कटोरी सुद्धा तुमची पसरट अशी दिसत नाही. तर इथे मी तुमच्या पुढच्या मुंड्यामध्ये घोळ येत असेल तर कशा पद्धतीने तुम्ही मुंड्याला आकार द्यायचे आहेत आणि इथे कटोरी तुमची मोठ्या साईजमध्ये पसरट होत असेल तर कशा पद्धतीने वाढवायची हे सुद्धा मी तुम्हाला इथं सांगितलं. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला
विसरू नका. धन्यवाद.